रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर माफ करा, मध्ये मला वाटते ते कमेंट्स मला उत्तर देता नाही आलं, कारण की मी गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी दुसऱ्या एका ठिकाणी गेले असल्या कारणानं मला याचं कमेंट्सचं उत्तर देता नाही आलं. मागं पुढं झालं सगळं, तर त्याचं उत्तर मी सगळं देईलच. तर आज जो आपण फ्लॅट काढतोय, खरं तो ठाणा शहराच्या आतमध्ये खारकर आळी नावाचं एक लोकेशन आहे, किंवा जो ठाणा कोर्ट नाका आहे त्याच्या मागच्या साईडला, किंवा दादोजी कोंडदेवच्या बाजूलाच हे खारकर आळी नावाचं खरं एक लोकेशन आहे. आणि त्याच लोकेशनला ग्राउंड प्लस जवळजवळ 20 माळ्याची एक बिल्डिंग असणार आहे. तिथेच 1275 कार्पेटचा 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळणार आहे. फ्लॅट लोकेशन वाईज आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीचा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही फ्लॅट बघितला तर आता ही सगळे जर तुम्ही बाल्कनी बघितली तर ही एक स्टँडिंग बाल्कनी आपल्या हॉलमध्ये दिल्या गेलेली तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं बघितलं तर दादोजी कोंडदेव स्टेडियमची लाईट म्हणा, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसते. ठाणा स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती तुमचं हे 4 BHKचं घर आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. राहिला प्रश्न, हे घर तसं बघितलं तर घर पूर्णपणे रेडी आहे, पण बिल्डिंगला OC 1.5 महिन्यापर्यंत, 1.5 ते 2 महिन्यात OC येणे अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ह्याचा ताबा मिळणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं की अशा पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट आपल्याला हायर फ्लोअरला नक्की मिळणार आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर आलात तर बाहेर जाताना आपल्याला हा ईस्ट फेसिंगचं घर आहे, आतमध्ये येताना वेस्ट असेल. जर आपण बाहेर आलो घराच्या तसं बघितलं तर हे इकडे तुमचंच राज्य आहे, कारण की ही एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या 4 BHKमध्ये नक्की वापरायला मिळणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर मग तुम्हाला 1-2 अशा डिजिटल चांगल्या पद्धतीची लिफ्ट आहे. समोर एक फ्लॅट खरा उपलब्ध असणार आहे, ह्या साईडला पण एक फ्लॅट उपलब्ध आहे, पण हा एकटा 4 BHK फ्लॅट तुम्हाला ह्या साईडला मिळेल. हा तुमचा 4 BHK माझ्या हिशोबाने तसा बघितला तर इथूनच चालू झाला, कारण इकडे एकच तुमचं घर आहे. तर तुम्ही हे तुमचं सगळं अंगण तुमच्या घरापुढे मस्तपैकी रांगोळी किंवा दिवे वगैरे ते सगळं लावायला उपयोगात येईल. नंतर आपण हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर पाठीमागपर्यंत जर गेलात तर तिथून इथपर्यंत जर बघितलं तर असा मोठा चांगला तुम्हाला हा हॉल इकडनं असा मिळतो तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या साईडला जर आलात तर इथं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हा तुमचा खरं हॉल मिळतो इथपर्यंत. आणि हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन उपलब्ध असणार आहे, जे अशा पद्धतीचं हे तुम्हाला किचन इथं मिळणार आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही फ्रीज वगैरे ठेवू शकता. किचनच्या मी तुम्हाला सांगितलं का, ह्या साईडला आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ही तुमची एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जी तुम्ही खरोखर वापरू शकता. कारण इथून बघितली तर इथून अशी इथपर्यंत तुमची असणार ही स्टँडिंग बाल्कनी असेल. इथून मग मात्र तुमचं हे ठाणं शहर तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसणार आहे. इथे जैन टेम्पल आहे, पाठीमागे गेलं तर CP ऑफिस आहे, SP ऑफिस आहे, त्या सगळ्या गोष्टी एकदम इर्दगिर्दच असणार आहे. याच्या आजूबाजूलाच सगळा विषय नक्की असणार. इथं याच्यात जर लेआउटचा विषय जर केला तर इकडं जर बघितलं तर 2 बेडरूम 3 बेडरूम आहेत, ह्या साईडला 1 बेडरूम आहे. आता जर समजा इकडे आपण आलो तर तुमच्या घराच्या मात्र हॉलच्या इमिडिएटली एक कॉमन बेडरूम तुमचं हे मिळणार आहे. हे कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर आपण खरोखर चांगल्या पद्धतीची आणि मोठी नक्की तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे जर आला तर इथे तुम्हाला एक कपाट लावण्यासाठी चांगल्या पद्धतीची जागा उपलब्ध असणार आहे. आणि ह्या साईडला जर आला तर इथे परत एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडनं मिळणार आहे. NKT शाळा म्हणा किंवा मग इकडे CP ऑफिस म्हणा, पोलीस सैनिक स्कूल म्हणा, हे सगळं तुमच्या ह्या घरापासून अगदी सगळं जवळ तुम्हाला बाकी नक्की मिळणार. आणि इकडनं जर बघितलं तर मग मात्र जो तुमचा डोंगर आहे, आपला मुंब्र्याचा जो डोंगर आहे, तो मुंब्र्याचा डोंगर तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी स्पष्ट आणि क्लिअर नक्की दिसतो. आणि त्याच्यानंतर जर आपण ह्या बेडरूमच्या बाहेर जर आपण गेलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला आल्यानंतर जर इथे आपण थांबलो तर ह्या साईडला एक बेडरूम असणार आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. सर्वप्रथम ह्या साईडचं बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर इकडे आलात तर इथे पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे पण स्टँडिंग बाल्कनी आहे, बट ही स्टँडिंग बाल्कनी काही कमी मोठी नाही, भरपूर मोठी. इकडनं जर तुम्ही इथपर्यंत जरी आलात, इथून ह्या साईडला जर आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडपर्यंत, म्हणजे असं जर तुम्ही तुमच्या घरामधनं बघितलं तर तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय तुमच्या घरामधनं बाकी क्लिअरली दिसते बघा, एकदम समोर आणि एकदम स्पष्ट. अशा पद्धतीचं हे खरं लोकेशन दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि इकडनं बघितलं तर हे असं मोकळं ढाकळं सगळं आहे, कारण हा कोर्ट नाक्याच्या परिसरातला नेत्या लोकांचं येऊन ते गेस्ट हाऊस वगैरे जे आहे ते आपल्या सरकारी ते सगळं आहे, पोलीस ग्राउंड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडनं मिळतात. त्याच्यामुळे ते तसं तुम्हाला हिरवगार त्या साईडला दिसतंय. नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे परत तुम्हाला इथे कपाटासाठी मोठी आणि प्रशस्त अशी चांगली जागा इथं पण मिळणार आहे. आणि ह्या साईडला तुम्ही आलात तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे सगळं सुंदर आणि चांगलं तुम्हाला ह्या साईडला मिळेल. इकडनं जर खिडकी ओपन केली तर इथे परत तुम्हाला स्टोरेजसाठी जागा म्हणा किंवा थोडं स्टोरेजसाठी जागा तुम्हाला इकडे ह्या साईडला
उपलब्ध मिळणार. हे प्लंबिंग वर्क वगैरे सगळं आपल्याला करून मिळणार आहे, असंच्या असं मिळणार नाही आहे. नंतर ह्या बेडरूमच्या परत ह्या साईडला आलो तर हे आपलं जे इकडचं कॉमन ह्या साईडला आला तिथं वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला परत इथे एक मिळतं. ज्या मंडळीला खरं शहरातच राहायचं, मोठं घर पाहिजे, त्यांच्यासाठी हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. नंतर हे तुमचं बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जरी बघितलं ह्या बेडरूमची साईज बाकी एक नंबर तुम्हाला मिळणार, कारण मोठं बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळतं. इकडनं येऊन पण तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला परत कपाट बनवण्यासाठी एक वेगळी जागा आहे. म्हणजे तुमचं बेडरूम मोठं ह्या साईडचं हे बेडरूमची साईज तुम्हाला जास्त मोठी नक्की मिळते. नंतर इथे परत आला तर इथं परत स्टँडिंग बाल्कनी याला पण दिले गेलेले असणार आहे. इथून पण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस दिसणार, जिल्हा सत्र न्यायालय दिसणार. म्हणजे अशा चांगल्या लोकेशनला खरं हे घर असणार आहे. कलेक्टर ऑफिस पण इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती उपलब्ध असणार आहे. ह्या आता हे 3 बेडरूमची आपण इकडनं बघितल्यानंतर जर आपण पलीकडे जायचं ठरवलं तर पलीकडे पण तुम्हाला अजून एक बेडरूम आपलं शिल्लक बाकी असणार आहे. घरामध्ये खरं हवा चांगली आहे, ऊन म्हणतोय हे हवा चांगली आहे, उजेड पण चांगला आहे. नंतर इथे परत कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला दिलं गेलेलं असणार आहे. हेही तुम्हाला अनयूज अनटच कोर मिळणार आहे. इकडे पण स्टोरेजसाठी तुम्हाला जागा उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे मग जर तुम्ही परत ह्याच्यातनं पण बाहेर आलात तर इथे लाईटचं सेक्शन दिलेलं आहे. नंतर हे शेवटचं तुमचं बेडरूम असणार आहे. ह्याच्यात पण जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट ह्या साईडला पण दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर ह्या साईडला जरी आला तर इथे पण स्टोरेज टाईप तुम्हाला जागा उपलब्ध असणार आहे इथे पण अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा एक तुमचा शेवटचा बेडरूम असणार आहे. ह्या शेवटच्या बेडरूमला जरी आपण आलो एक कपाट बनवण्यासाठी मोठी आणि चांगली जागा इकडे उपलब्ध दिसणार आहे. आणि नंतर इकडनं जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे परत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी दिलेली आहे, पण ती पण खूप मोठी आणि चांगली दिले गेलेली असणार आहे. हे जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला नवी मुंबईचा सगळा भाग दिसतोय. इकडनं तुम्हाला हे ठाणा शहर, दादाजी कोंडके स्टेडियम, इकडनं बघितलं तर परत हा बाकी राहिलेला ठाणा शहर तुम्हाला इकडनं पण दिसतो. अशा पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट आहे. मला तर असं वाटतं जास्त फ्लॅट लोकांनी पावसाळ्यात घेतले पाहिजे. पावसाळ्यात घेण्यापाठीमागे हे कारण असतं, पाऊस झालेला असतो, तुमचं घरं लिकेज आहेत किंवा नाही आहेत ते तुम्हाला नक्की पावसाळ्यामध्ये कळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी खरं पावसाळ्यातच घरं बघितले पाहिजेत, कारण त्यांना ती क्वालिटी म्हणा त्या सगळ्याच गोष्टींचा अनुभव बघ की त्यावेळेला नक्की होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट आहे. आणि आता हा फ्लॅट खरं विकायचा तर याच्यात म्हणजे कसं असणार आहे, ऑल इन्क्लुजिव्ह प्राईज असणार आहे, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याची जी किंमत आहे 3,05,00,000 रुपये 4 BHK 1275 कार्पेटचा 4 BHKचा फ्लॅट ह्या किमतीमध्ये ह्या लोकेशनला आपल्याला उपलब्ध मिळणार आहे. ज्या मंडळींना अशा लोकेशनला अशा पद्धतीचं मोठं चांगलं घर हवं असेल तर हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र याची ओशी यायला 1.5 ते 2 महिने जाणार आहेत. ह्या गोष्टीची पण तुम्ही नोंद घ्या. म्हणजे ते आहेच ना, जे आहे ते आहे, पण याच्यात पार्किंग आपल्याला एक मिळणार आहे. अशा आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा. आम्ही रोज काही ना काही चांगल्या गोष्टी तुमच्या पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. मग चांगलंच काम करावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते, चांगलं सगळ्यांचं व्हावं हीच माझी तर अपेक्षा नक्कीच ते असते. मी कोणाला म्हणत नाही माझ्याकडनं फ्लॅट घ्या, पण माझे फ्लॅट जास्तीत जास्त बघा. कमेंट्स लिहा ना, काय अडचण नाही, मी त्याचं उत्तर देईन. पण फक्त कमेंट्स बघताना बाकी सगळ्या गोष्टींचा पण थोडा विचार करत राहा. लोकेशनचा विचार करा, डेव्हलपरचा विचार करा, सोसायटीचा विचार करा. त्या सगळ्यांवरती पण रेट्स वेगळे असतात. पण त्यातले जर तुमच्यातले कोणी लोक फिरून येऊन जर म्हणत असतील तर मग मला ते मान्य पण आहे. तर जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्त लोकांनी घरं बघा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्रविनंती करतो. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.